एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सांगोल्याच्या मूकबधीर शाळेच्या शिक्षकांचे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर 2 जून पासून कुटुंबासमवेत बेमुदत धरणे आंदोलन। मुख्याध्यापिका व समाज कल्याण अधिकारी वेतन काढण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप। जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संचलित मूकबधीर निवासी शाळा सांगोला जिल्हा सोलापूर या शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या समोर कुटुंबासमवेत उपोषणाला बसले आहेत। मुख्याध्यापिका व समाज कल्याण अधिकारी हे वेतन काढण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या आंदोलनात हृदयाचे ऑपरेशन झालेली 4 वर्षाची मुलगी, लहान मुले वसंत पाटील, अनिल कांबळे, लक्ष्मण खरात, उमेश कोळेकर, दीपक गेजगे, शशिकांत गायकवाड हे सहकुटुंब बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत। तसेच यावेळी आंदोलनकर्ते वसंत पाटील विविध मागण्यांची माहिती देताना उपोषणाला बसलेले सर्वजण मूकबधीर निवासी सांगोला या शाळेचे कर्मचारी आहेत। आमच्या शाळेमध्ये एकूण 11 कर्मचारी आहेत। त्याच्यापैकी 6 कर्मचारी यांना 7व्या आयोगाच्या फरक आणि त्या 7व्या आयोगाप्रमाणे वेतन वगैरे दिले जाते, परंतु बाकीचे जे 5 कर्मचारी आहेत यांचं 7व्या वेतन आयोगाप्रमाणे फरक वगैरे देण्यात आलेलं नाही। त्यात माझी वैयक्तिक स्वतःची वेतन निश्चिती अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही। त्यासाठी आमची पहिली मागणी आहे की आम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावं आणि वेतनाचा फरक आहे तो मिळावा। तसंच आमच्यातल्या 4 कर्मचारी यांचं डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या 11 महिन्याचं वेतन मुख्याध्यापिका यांनी मुद्दाम अदा केलेलं नाही आणि समाज कल्याण अधिकारी यांना वारंवार भेटलो, त्याच्याविषयी आम्ही पत्रव्यवहार 2024मध्ये केला आहे, परंतु अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। ते एक कारण आहे की त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। दुसरं की आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून शासन नियमाप्रमाणे सेवाज्येष्ठ विशेष शिक्षक यांच्यामधून मुख्याध्यापकाची नियुक्ती व्हायला पाहिजे। तसं न करता समाज कल्याण अधिकारी यांनी 8 मेला शैलजा पाटील या सेवाज्येष्ठ नसतानाही त्यांची या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्याची आम्ही हरकत घेतलेली आहे। त्याच्याविषयी 1 वर्ष झालं त्यांनी कुठलाही समाज कल्याण निकाल दिलेला नाही। जून 2020 पासून माझं वैयक्तिक 5 वर्ष झाले वेतन समाज कल्याणाकडून केलं जात नाही। त्याच्यामध्ये प्रादेशिक उपायुक्त पुणे, आयुक्त साहेब पुणे आणि हायकोर्ट मुंबई या ठिकाणचे 3 निकाल माझ्या बाजूने आहेत। वेतन अदा करण्याचे आदेश झालेले आहेत, तरी 2 वर्ष झालं माझं वेतन अदा केलं जात नाही। पुढची आमची मागणी आहे की 7 वर्षापासून आम्ही 6 कर्मचाऱ्यांपैकी 4 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय फाईल समाज कल्याणकडे आहे, जी गेली 7 वर्ष आहेत, तरीही आमचं वैद्यकीय बिलं अदा केली जात नाहीत। बाकीच्या कर्मचाऱ्यांची 4-6 महिन्यामध्ये आमच्या शाळेतल्या 4-6 महिन्यामध्ये वैद्यकीय बिलं अदा केली जातात, परंतु आमची वैद्यकीय बिलं गेली 7 वर्षे तरी मुद्दाम पेंडिंग ठेवलेले आहेत। तसंच आमच्या शाळेमध्ये ज्या शैलजा पाटील मुख्याध्यापक म्हणून काम करतात, या 2010-11मध्ये डिस्क्वालिफाय झाल्यामुळे त्यांनी सेवेत इन सर्व्हिसमध्ये असताना मिरज येथे BEd केलं आणि मिरज येथे रेग्युलर BEd आणि मूकबधीर शाळा सांगोला येथील पगार उचलून त्यांनी शासकीय निधीचा अपहार केलेला आहे। हे त्यांनी 2010-11मध्ये जे शिक्षण घेतलं त्याच्यानंतर त्यांची कोणतीही प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही, तरी त्यांचं या ठिकाणी वेतन केलं जातं। पुढची आमची मागणी आहे की आमच्या शाळेमध्ये आकाश उत्तम पवार हा स्वयंपाकी म्हणून नियुक्त झाल्याचं आम्हाला समजलं आणि त्याचा पगार निघतो आहे। आम्ही जेव्हा समाज कल्याणकडे ही सर्व कागदपत्र घेतली समाज कल्याणकडून, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आकाश पवार याचा खोटा बनावट प्रशासकीय आदेश तयार करण्यात आलेला आहे, परंतु त्याही व्यक्तीचं नियमित वेतन अदा केलं जातं। तो डिसेंबर 2021 पासून वेतन घेतो, परंतु आम्ही मान्य नियमाप्रमाणे असणारे कर्मचारी हे वेतनापासून वंचित आहेत। दुसरं आमची पुढची मागणी आहे की आमच्या वेतनामधून वेतनाच्या 4% रक्कम मुख्याध्यापकांनी वसूल केलेली आहे। काही दिवस ते आमच्या पगारपत्रामधून कपात केली जात होती, तिथून पुढं आमच्याकडून रोखीने घेतले। याबाबतची तक्रार आम्ही समाज कल्याणकडे केली, परंतु याबाबत समाज कल्याणानं कोणतीही दखल घेतलेली नाही। जसं यापूर्वी आम्ही तक्रार अर्ज दिल्यावर जसं आम्हाला उत्तर मिळायचे
आम्ही मागवतो, करतो, बघतो अशीच उत्तर काल आम्हाला मिळाली. त्यांच्या उत्तरानं आमचं समाधान झालं नाही. त्यामुळं आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवणार नाही.